श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापः मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर। काल आपण वल्लभाचार्यांची चरित्रातली काही उदाहरणं पाहिली. संत महिपती महाराज यांनी दिलेल्या संत लीलामृत ग्रंथातले काही चरित्र आपण पाहतो. त्यातलं काल आपण वल्लभाचार्यांचं चरित्र पाहिलं. ऐकोनी वल्लभाचार्याची स्तुती हास्य वदन होय श्रीमूर्ती. देवाची त्यांनी पूजा अर्चा केली आणि भगवंताला प्रार्थना करायला सुरुवात केली. धूप दीप निरांजन वाळो उजळून वाळे चक्रपाणी घृत पाकचूर करीते क्षणी बाळभोग आणून अर्पित सद्भावे घालून प्रदक्षिणा. मग काय करत असे प्रार्थना. जय वैकुंठवासी नारायणा पतित पावना करुणाब्धी जय चैतन्य निर्गुणा सदोदिता सगुण साक्षात जगन्नाथा भक्तवरदा रुक्मिणीकांता प्रार्थनाता ऐक माझे. मी सेवाहीन भक्तिहीन अर्चन उपाय करून येण्या प्रसंगी अर्पिले तुळशीपान ते कृपा करून स्वीकारे. ऐकोनी वल्लभाचार्याची स्तुती हास्यवदन होय श्रीकृष्णमूर्ती. देखोन्यास प्रेम भक्ती साक्षात्कार देती निजकृपे. देव भक्त दोघे जण नाही दुजियाचे आगमना तेथे साक्षात सगुण रूप धरून देती दर्शन नित्यकाळी. ते काळ पूजा इशारती वल्लभाचार्य देवासी चिन्ह अर्चिते चढती वाढती अधिक भक्ती साक्षात्कार देती निजकृपे. तो गोविंदास नामे एक प्रेमळ भक्त होता भाविका तेने श्रीहरीसी करोनी सख्य सप्रेम सुख भोगित असे. आता वल्लभाचार्यांच्या अर्चन भक्तीचं आपण पाहिलं. आता दास्य भक्ती कशी आहे त्याचं उदाहरण. गोविंददास नावाचे एक भक्त होते. त्यांची भगवंताशी दास्य भक्ती होती. त्यांची गोविंद बुवांची म्हणजे या गोविंददासाची देवाशी सख्य भक्ती होती. त्याने आपल्या ह्या परमात्म्याला आपला सखा मानला होता, आपला मित्र मानला होता. तेणे श्री अशी करोनी सख्य सप्रेम सुख भोगित असे. राधाकुंडास मी राधाकुंडास मी जाण जा माता पुत्र दोघे जण राहत असती बहुत दिन श्रीहरिचरण आठवित. राधाकुंडाजवळ हा गोविंददास आणि त्याची आई असे दोघं राहत होते. जन्मोजन्मी हरीची बाही भक्तिभावे आराधली ती हे म्हणून सायस न करता ही शेषाई भेटत असे. या गोविंदासाने आणि त्याच्या आईने जन्मोजन्मी भगवंताची सेवा केली आणि अनेक जन्माच्या पुण्याचा संचय होऊन देव आता त्यांच्याशी सख्य करतोय. जया चित्ती जैसा हे तर तैसाचे होत से जगन्नाथ ज्ञानिया परीस भोळे भक्त देवासे होत आवडते. देव काय म्हणतो. यो यथा मां प्रबध्यन्ते तां तथैव भजाम्यहम्. ज्या वेळेला कंसाला मारण्यासाठी भगवान श्रीकृष्ण
मथुरा नगरीत आले, त्यावेळेला त्या मथुरा नगरवासियाने आजपर्यंत भगवंताच्या लीला ऐकलेल्या होत्या. भगवंताला पाहिले नव्हतं मथुरेतल्या लोकांनी. जन्म मथुरेतला, पण वाढलाय गोकुळात. आपल्या इथेच जन्मलेला कृष्ण यशोदेकडे वाढलेला आहे, आणि तो आलेला इथे आता कंसवधार्थ. त्या भगवंताकडे पाहिल्यानंतर लोकांच्या मनामध्ये निरनिराळ्या भावना उत्पन्न झाल्या. त्या सगळ्या गोपी बाहेर आल्या, भगवंत निघालेले. बलराम दादा आहेत, त्यांचे सवंगडी आहेत बरोबर. त्या गोपींना असं वाटलं की आपला आराध्य दैवत आलंय. अरे किती दिवस कृष्णा तुझी वाट पाहत होते, तू आलास, बरं वाटलं. हां, त्यांच्या नजरेतनं तो भाव व्यक्त होतो. किती दिवसांनी बघतोय, ज्या भगवंताला पाहण्यासाठी डोळे आसुसलेले होते, तो भगवंत आलेला आहे. त्याला पाहण्यासाठी त्या गोपींच्या डोळ्यातनं ते प्रेमाश्रू येत आहेत, भगवंताला डोळे भरून पाहत आहेत. त्या गावात जे गोप होते त्यांना असं वाटलं की आमचा सवंगडी आला आहे. हां, आम्ही जरी लहानपणी त्याच्याजवळ खेळलेलं नसलं ना, तरी आता तो मथुरेत आला आहे म्हणजे आता आमचा मित्र होईल, आम्ही त्याच्यावर खेळू. म्हणजे गोपींना असं वाटतं की आपलं आराध्य दैवत आलं आहे. त्या गोपांना असं वाटतं आपला मित्र आला आहे. ज्ञानी माणसांना असं वाटतं प्रत्यक्ष परब्रह्म या ठिकाणी अवतीर्ण झालं आहे. परब्रह्म निष्काम गवळिया धरी. हा परब्रह्म निष्काम असा जो परमात्मा, तो आता मथुरेत आला आहे. आम्हाला त्याचं दर्शन घडतंय. केवढं आमचं भाग्य. ज्ञानी माणसाला तो परमात्मा दिसतो. पुढे चालले कृष्ण. तेवढ्यात ते कंसाचे दूत आले, मुष्टिक, चाणूर, मल्ल. कंसाच्या दरबारात कृष्ण पोहोचलेले. त्या दरबारातले लोक त्यांच्याकडे कसे पाहत आहेत. जे त्यातले चतुर होते, ते चतुर माणसं काय म्हणतायत की अरे कंसाने एवढी माणसं त्याला मारायला पाठवली, त्यातला एक महाबळ भट सोडून दुसरं कोणी जिवंत आलं नाही. म्हणजे कृष्णाच्याकडे एवढी मोठी इच्छा, त्याच्याकडे युक्तीची आहे बाजू, की एवढा बलाढ्य शत्रूंचा एवढ्या लहान मुलांनी कसा वध केला असेल, कसं त्याने आपली बुद्धिमत्ता वापरली असेल, हे कोण विचार करतायत. त्यांच्या दरबारात असलेले जे विद्वान माणसं आहेत, कंसाच्या दरबारातली चतुर माणसं आहेत, त्यांना भगवंतातले चातुर्य दिसतंय. आता राजाने बोलल्यानंतर आपण जिवंत राहू का नाही अशी का त्याच्या मनामध्ये भीती आली असती. कदाचित तो आलाही नसता. पण जे शूरवीर आहेत त्यांना काय वाटतं, पहा या भगवंताने मृत्यूच्या दाढेमध्ये हात घातलेला आहे. आता बहुतेक म्हणाले तो मृत्यूच्या दाढेमध्ये हात घालून त्याला आपलासा करतोय. केवढी शक्ती आहे त्याच्याकडे. प्रत्यक्ष मृत्यूला सामोरं जाणं एवढी शक्ती आहे. म्हणजे जे शूरवीर आहेत त्यांना भगवंतातलं शौर्य दिसतंय. काही वृद्ध स्त्रिया पण त्या गॅदरिंगमध्ये बसलेल्या होत्या. स्त्रियांना बसण्यासाठी राजदरबार जागा त्या पाहत होत्या की अरे वात्सल्यपूर्ण भावनेने त्या पाहत होत्या की एवढंसं लहान लेकरू आता कंस काय करेल याचं पुढं. याने नाहीतरी कंसाने कोवलय नावाचा हत्ती पाठवला होता भगवंताला पायाखाली चिरडण्यासाठी. म्हणजे त्या ठिकाणी असलेल्या स्त्रियांच्यातलं वात्सल्य भाव निर्माण झाला. तरुण स्त्रिया त्या ठिकाणी काहीतरी होत्या. त्यांच्या मनामध्ये विचार आला, स्त्री सुलभ विचार आलेला आहे काय, की भगवंतानी रासक्रीडा केली तिकडे गोकुळात, आता म्हणाले इथे आल्यानंतर आम्हालाही तो आनंदाचा भाग आम्हाला घेता येईल. म्हणजे जितके लोक त्याच्याकडे पाहत आहेत त्यांच्या मनामध्ये निरनिराळ्या भावना निर्माण झालेल्या आहेत. आणि समोर कंस आहे. कंसाने काय पाहिलं भगवंताकडे, हा माझा भाचा आहे म्हणून नाही पाहिलं, हा माझ्या सख्या बहिणीचा मुलगा आहे, हा म्हणून ह्या भावनेने माझा भाचा मला भेटायला आला, ह्या भावनेने त्यांनी पाहिलं नाही. तर कंसाला कृष्णामध्ये काय दिसतंय, कंसाला कृष्णामध्ये आपला काळच आपल्याला ग्रास करायला आला आहे असं वाटतंय. भगवंत म्हणतो यो यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्. जे माझ्याकडे ज्या भावनेत न पाहतील
तसा मी त्यांच्यासाठी आहे. जे माझ्याकडे शत्रुत्वाच्या भावनेतनं पाहतील त्यांना मी शत्रू आहे. जे माझ्याकडे मित्रत्वाच्या भावनेतने पाहतील त्यांच्यासाठी मी मित्र आहे. जे माझ्याकडे वात्सल्य भावाने पाहतील त्यांच्यासाठी मी रांगता गोपाळ कृष्ण आहे. माझ्याकडे तुम्ही ज्या भावनेने पाहाल त्या भावनेने मी आहे असं भगवंत म्हणतात. जया चित्ती जैसा हेत तयासे तैसाचे होतसे जगन्नाथ. ज्ञानी अपरीस भोळे भक्त देवास बहुत आवडते. ज्ञानी माणसापेक्षा सुद्धा भोळे भक्त भगवंताला फार आवडतात. कारण ज्ञानी माणसाकडे चिकित्सक दृष्टी असल्यामुळे त्याची लवकर श्रद्धा बसणे कठीण असते. पण भोळ्या भाविक माणसाचा भाव श्रद्धा लवकर बसते. कृष्णावतारी हा मामा हुंबरी पेंदिया सवे खेळे श्रीहरी. गोविंद दासासे तैसा परी रळी मुरारी करतसे. आता हे चालू कलियुग. या अलीकडच्या काळातल्या संतांच्या कथा आहेत. पण पूर्वी द्वापार युगामध्ये भगवान गोपाल कृष्ण पेंद्या सुदामा वाकड्या या मित्रांशी सवंगड्यांशी जसा खेळायचा तसा ह्या कलियुगामध्ये या गोविंददासाबरोबर भगवंत खेळतोय. काय खेळतोय? वडजे वाकडे गोपाळ आपणचे होणे चक्रपाळ. गोविंदासासे नित्यकाळ खेळे घन घन निळ प्रीतीने. त्या भगवंताने असंख्य रूपं घेतली. त्याच्याबरोबरचे जे सवंगडी होते त्यावेळेला पेंद्या वडजा वाकड्या यांची रूपं भगवंतानेच घेतली. भगवान गोपाळकृष्णाला काही वेगळं रूप घ्यायचे जरूर नाही, तो भगवंतच आहे. आणि अशा सगळ्यांना घेऊन म्हणजे एक लहान मुलांचं टोळकंच बरोबर घेऊन भगवंत त्याचं सवंगड्यांना बरोबर घेऊन त्या गोविंदासाकडे यायचे आणि गोविंदासाला म्हणायचे चल आपण खेळायला जाऊ. विट्टी दांडूचा खेळ खेळू, लगोरीचा खेळ खेळू, असे त्याला घेऊन जायचे खेळायला. वडजे वाकडे गोपाळ आपणचे होनी चक्रपाळ. गोविंददासासे नित्यकाळ खेळे घननीळ प्रीतीने. विट्टू दांडी गोरिया चुंबा चुंबील पंड्या. हमामा हुंबळी आगल गोटिया पान बुडिया खेळते. नवल गोविंददासाची भक्ती सगुण अवतार नसता श्रीपती. रूप नटोनी सहज स्थिती खेळे श्रीपती त्या सवे. पाण्यामध्ये जायचं, पाण्यामध्ये उड्या टाकायच्या, पाण्यात खाली बुडायचं, मला शोधून काढ म्हणायचं, असे अनेक खेळ हा गोविंददास भगवंताबरोबर खेळतो. नवल गोविंददासाची भक्ती सगुण अवतार नसता श्रीपती. रूप नटोनी सहज स्थिती खेळे श्रीपती त्यासवे. हा देव मी भक्त जाणी असे असावे मर्यादेनं. ऐसे चित्ती सर्वथानेन बोले सलगीने भलतेची. गोविंददासाला सुद्धा हा देव आहे आणि मी त्याचा भक्त आहे, देवाचा मान राखला पाहिजे एवढं सुद्धा त्याच्या मनामध्ये राहायचं नाही. त्याला तो देव वाटायचंच नाही. त्याला वाटायचं भगवान गोपालकृष्ण माझा मित्र आहे. हा देव मी भक्त जाण याशी असावे मर्यादेनं. ऐसे चित्ती सर्वथानेन बोले सलगीने भलतेची. श्रीहरिवरी डाव येता रडी खावोनी जाय परता. गोविंदास म्हणे आता लेंगा मागून खेळे की. समजून आत्वांतरा पुढे खेळे की रेग द्वारा. कोठवरी पळशी निज चोरा धावोनी सत्रा धरीन मी. आता भगवंतावरती डाव आला की भगवंत अदृश्य व्हायचे. गोविंदास म्हणायचे तू कुठेही लपलास तरी मी तुला शोधून काढीन. ऐकोने गोविंदासाचे वचन परम सुखावे जगत जीवन. पुढती केले पलायन म्हणे मज कारणे धरी का. पुन्हा भगवंत पुढे धावतायत, सांगतात पकड मला. ऐसे म्हणून दवड सवडे पळतसे पुढे गोविंद. गोविंदासे धावनी पाठी चतुर आटोपिला जगजेठी. मान खाली धरून नेटी बुकिया पाठीवरी देतसे. भगवंताला पकडला, त्याची मान खाली घातली, धनाधन बुक्या भगवंताच्या पाठीवरती हा गोविंदास मारतो. बुकिया पाठीवरी देतसे. लोक बोलती ते वेळे अनिवार खेळ खेळती मुले. परी या माझी आहे घन निळा ऐसे न कळे कोणाशी. आता हे सगळं त्या लोक पाहत होते तिथले, पण त्यांना त्यात गोपाळकृष्ण दिसत नव्हता, तर त्यांना त्यात ही सगळी लहान मुलं खेळत आहेत असं वाटत होतं. भगवंत कोणाला दिसतोय?
फक्त गोविंदासाला दिसतोय. बाकीच्याला काय वाटतं, ही सगळी मुलं खेळत आहेत. लोक बोलते ते वेळे अनिवार्य खेळ खेळती मुले, परिया माझी आहे घननिळे ऐसे न कळे, या माझी आहे घननिळ ऐसे न कळे कोणासे. एके दिवशी ज्ञानी भक्त अकस्मात पातले ते धन, त्यांचे देखोनी जगन्नाथ झाले लज्जित मानसे. विद्वानाने ओळखोनी श्रीहरी आश्चर्य करती निजांतरे, म्हणती मुलात खेळतो श्रीहरी थोरपणांतरे न धरता. काही ज्ञानी माणसं आली ज्यांना परमात्म स्वरूप ओळखता येतो त्याने आणि पाहतात फक्त भगवंत याच्याशी खेळतोय. आश्चर्य करते निजांतरी, म्हणती मुलात खेळतो श्रीहरी थोरपणांतरी न धरता. परमात्म्याने आपलं थोरपण बाजूला ठेवलंय आणि मुलात मूल होत मी. कसं आहे, मुलात मूल होत मी फुलात भृंग होत त्या. लहान मुलात लहान मुलासारखा, तरुण माणसात तरुण माणसं. काही माणसं अशी असतात लहान मुलात खेळताना लहान मुलांच्या सारखे होतात, तरुण माणसात तरुण माणसासारख्या गप्पा गोष्टी मांडतात, प्रौढ माणसावर प्रौढ माणसासारख्या गोष्टी म्हणतात, ज्ञानी माणसावर ज्ञानी माणसांच्या गोष्टी मारतात, ज्ञानावरती गोष्टी करतात. राजकारणी माणसाशी बोलताना राजकारणावरती बोलतात. म्हणजे जे ज्ञानी माणसं आहेत ते सर्वांशी ज्याला जशी आवड आहे त्या विषयावर ते बोलतात. जो अनंत ब्रह्मांडाचा करता, जो महाकाळाचा शास्ता, तो शिशुवेश देखोन खेळता ऐसे हे नवलचित्ता वाढत आहे. तो जो क्षीरसागर शेषशाही इंदिरावर जगजीवना, तो मुलात खेळणी जप्रीतीने हे नवलचित्ता वाटत आहे. कमलोद्भोदयाचा बाळ त्याने रचिला सृष्टी वेळ, त्या आदिपुरुषाशी मुलांना धरले हे नवल वाटे आमासी. ते विद्वान म्हणतात ज्याने ब्रह्मदेवाला निर्माण केलं, ज्याच्या नाभीतनं निघालेल्या कमळामध्ये ब्रह्मदेव निर्माण झाला, म्हणजे ज्याने ब्रह्मदेवाला निर्माण केलं, जो या सृष्टीचा नियंता आहे, तो ह्या लहान मुलावर खेळतोय. आश्चर्य वाटतंय. कमलोद्भवयाचा बाळ ते जे तेने रचला सृष्टीचा खेळ, त्या आदिपुरुषाशी मुलांनी धरले हे नवल वाटे आम्हासे. जयाच्या ध्यानानिमित्त योगी बेस्ती ध्यानस्थ, त्याशी गोपाळ धरून मारित हेची नवल मानसे. अहो, याच भगवंताचं ध्यान करत लोक अरण्यामध्ये बसलेले आहेत, सर्वसंग परित्याग करून बसलेत. त्यांना हा परमात्मा भेटत नाही. आणि हा गोविंदास या परमात्म्याला धरून मारतोय. हे चिन्नवल मानसे. सत्य रमे आचरते थोर थोर ऋषी, सर्वथा प्राप्त नसे त्यासे. बुक्या मारते गोविंदासाचे हे नवल आमासे वाटते. ऐसे विस्मितोनी ज्ञानी गेले आपल्या स्थानी, मग गोविंदासाशी चक्रपाणी निर्भय होऊन खेळते. ऐसे बहुत दिवस लोटतात ते नवल अद्भुत वर्तली कथा, निज भक्तांशी प्रीतीने खेळतात डावानंतावर याला. असेच रोज नित्य खेळ खेळत होते. एकदा परमात्म्यावरती डाव आला. लहान मुलं कसं करतात, आपल्यावर डाव आला की तो डाव माझा नाही म्हणून लपून बसतात किंवा पळून जातात. ऐसे जाणू श्रीहरी पळू लागले त्या श्री गोविंदास म्हणे मुरारी, परतो माघारे पाहे तो. रडी खाऊन आपण का करतोसी पलायना, माझा स्वभाव तुझ कारण ठावका असून नसायचे. भगवंत पळायला लागल्यानंतर गोविंद बाबा म्हणतोय, बघ कृष्णा पळू नकोस, माझा स्वभाव तुला माहीत आहे, मी तू कुठेही लपला तर तुला शोधून काढीन आणि बदडून काढीन म्हणाले. लक्षात ठेव. लेका उभा राहा कोठे पळसी, म्हणून धावतसे पाठीशी. पुढे पळत असे ऋषिकेशी भय मानसी धरून ये. तो वल्लभाचार्य एकांती स्नान करून बसले प्रीती, श्रीहरीचे अर्चना करीती आणि काही असती भक्तराज. तिकडे वल्लभाचार्य स्नान करून भगवंताचं चिंतन करत बसलेले आहेत. आजूबाजूला त्यांचे शिष्यगण आहेत. धावत धावत लागवे गोविंदास पातले मागे, म्हणती रडिले बाल पळता वेगे वैराग्या मागे काल परासे. म्हणून क्रोध धरून यंत्री दांडू मारला पाठीवरी, थरथरा कापते श्रीहरी नाही उजगरी बोलावया. भगवान त्या वल्लभाचार्याच्या मागे जाऊन लपले.
गोविंदास म्हणतो, अरे सर्वसंग परित्याग करणारा परमात्मा हा माझा वल्लभाचार्य, हे आमचे सत्पुरुष आहेत, त्यांच्या मागे जाऊन लपतोस का तू? तुझ्यावर डाव आला म्हणून हातात दांडका घेतलं आणि भगवंताच्या मागे जाऊन भगवंताच्या पाठीवरती जोरात रट्टा मारला. ऐसे देखोने अनुचित गजबजले सकळ भक्त वल्लभाचार्य, खुणावी त्यात शिक्षा त्वरित असे करा. ब्रह्माशु जयाशी ध्यानी चिंतित यानशी रांडकेचा पोर मारतो त्याशी आमास नसाहे. या गौरते तपे साधने प्राप्त नव्हेचे नाना प्रयत्ने त्याशी मुले मारती जाण हे आम्हा कारणे नसाहे. जो सर्व करुणे अकर्ता त्रिगुणा रहित माये पडता त्याशी प्रत्यक्ष मारले आता हे आम्हा भक्ता नसाहे. वल्लभाचार्यांचे भक्त सुद्धा ज्ञानी होते. त्यांनी पाहिलं की भगवंत याच्या मागे लपलेला आहे आणि हा गोविंदास येऊन त्या भगवंताला मारतोय दांडक्याने. यांनी लगी खूण केली, त्यांना पूजा करत होते वल्लभाचार्य. त्यांना सांगितलं, पहा तुमच्या मागे भगवंत लपलेला आहे आणि त्या भगवंताला हा गोविंदास मारतोय. सर्व करून अकर्ता असणारा हा परमात्मा आहे. देवे जे लावली मर्यादा की देवास दास्य करावेस राहतो. अवघा जेवढेला धंदा काय गोविंदा सांगावे. हो, 9वीदा भक्तीमध्ये दास्य भक्ती सांगितली. देवाची सेवा करावी, दास्य करावं असं सांगितलं. आणि हा तर म्हणाले देवाला मारायला लागला. पाठीची घालून श्रीवरी सकळी धरले गोविंदाप्रती धक्काबुक्की देऊन निश्चिती मंदिराबाहेर घातला. सगळे भक्त आले, भगवंताला त्याने हात नाही लावला. गोविंदासालाच पकडला आणि गोविंदासाला त्या मंदिराच्या बाहेर हाकलून दिलं. बहुतापुढे एकाचे वळ न चाले म्हणून ते वेळ अश्रुपाते डोळे भरून डोळे आलय असते ते. आता एकटा लहान मुलगा एवढ्या मोठ्या माणसांच्या समोर काय करणार. बरं ते सगळे एकदम धावून आलेले. लहान मूल ते गोविंदास रडकुंडीला आला. तो बहुतापुढे एकाचे वळण चाले म्हणून ते वेळा अश्रुपाते भरून डोळे आले असते तेव्हा म्हणे माझा डाव बुडवणे हरी मार देवा देवेला यावसरे जैसा चोर उलटा अनुचित करी दंड करी कोतवाला. अरे म्हणाले कोतवा चोरानेच कोतवालाला दंड करावा असं झालं. पाचवेचा डाव आलाय भगवंतावरती. भगवंताला शिक्षा व्हायची सोडून लोकांनी मलाच मारलं म्हणाले. ऐशा रीतीमधून जाणं राधा कुंडी बसला जाऊना म्हणे आपलाच अन्याय सोनं मजला ताडण करले. कसा आहे देव म्हणाले. खरं वास्तविकता त्याच्यावर डाव आला तर तो पडून गेला. ही चूक त्या भगवंताची. पण स्वतःची चूक कबूल न करता त्यांनी मला त्या वल्लभाचार्यांच्या भक्ताकडून मार देवेला. बरे दोची घटका निजारे बाहेर येशील श्रीहरी तेव्हा शिक्षा करीन बरवी दांडूवरी घेईन. बरं म्हणले. हा राधाकुंडावर बसला गोविंदास. भगवंताला म्हणाला, अरे त्या वल्लभाचार्याच्या मागे किती वेळ लपशील. अर्ध्या तासाने तासाने 2 तासाने बाहेर येशील ना, त्यावेळेला तू आहे आणि मी आहे. तेव्हा शिक्षा करीन बरवी दांडूवरी घेना. वैराग्याचे पाठीशी लपता तुझा शेवट नव्हे सर्वदा दूर विचारून यात आई अनंता बाहेरी. अरे त्या वैरागी माणसाच्या मागे लपतोयस तू. बाहेर ये मग बघतो तुला. ऐसे बोलता गोविंदास ऐकून भीतसे जगन्निवास भक्ती व्हावे बांधले आमास सुटका आहे असे असे ना. भगवंत घाबरते म्हणजे आता हा आपल्याला मारल्याशिवाय राहत नाही. काय करायचं. मी भक्तीने बांधला गेलो. बद्ध प्रभू झाला भक्तीने बद्ध प्रभू झाला. म्हणजे मी याच्या भक्तीने बांधला गेलो आहे. माझं काही चालत नाही याच्या पुढे. ऐसे बोलता गोविंदा असं ऐकून भीतसे जगन्निवास भक्तिभावे बांधले आम्हास सुटका असे असे ना. तर वल्लभाचार्य यथासिद्ध अर्चना करून नैवेद्य दाखवित संकल्प सोडून निश्चित पडदे तरी टाकले. करशुद्धी घ्यावया सहज आत हे भक्तराज तो जेवले नाही जोड ताटी पकवाने तैसेची.
आपण जर पाहिलं गुजरातच्या भागाला गेलात तर ती माणसं देवाला नैवेद्य दाखवताना असा पडदा लावतात. आपल्याकडे सुद्धा पंढरपूरला सुद्धा पांडुरंगाच्या वेळेला नैवेद्य दाखवतात, तो पडदा सोडतात. पुष्कळ ठिकाणी अशी पद्धत आहे, नैवेद्य दाखवताना पडदा सोडतात. नैवेद्य देवाचं जेवण झालं असेल असं गृहीत धरून वल्लभाचार्य आत गेले. बघतात तर नैवेद्य तसा देव काही जेवलेच नाही. मग वल्लभाचार्य प्रार्थना करी, आजी कान जेवशी श्रीहरी की क्षुधा लागली नाही उदरी, ऐको निमोरा रे बोलत. वल्लभाचार्य देवा आज का नैवेद्य ग्रहण करत नाहीस? देवा आज तुला भूक लागली नाही का तुझी तब्येत ठीक नाही? काय झालं सांग, पोटात दुखतंय का तुझ्या, काय होतंय सांग. भाव आहे. जेवत नाही म्हणजे काहीतरी अडचण असेल, त्याला भूक तर लागली नसेल, काही त्रास तर होतो का, काही चिंता आहे का, पोटात दुखतं काय. आपण जसं विचारतो तसं हा भक्त देवाला विचारतो की देवा का रे भूक लागली नाही का नाही जेवलास तू? मग वल्लभाचार्य प्रार्थना करे, आजी कान जेवशी श्री हरी की क्षुधा लागली नाही उदरी, ऐकून मुरारी बोलत. म्हणे शिशुवेचे खेळतो त्याचं तो डाव पातला माझं, चुकून बळता समय असं तो गोविंदास बातला. म्हणाले मी बालरूप धरून त्या गोविंदासावर खेळतो. खेळामध्ये माझ्यावर डाव आला म्हणून तू ध्यानस्थ असताना तुझ्या मागे येऊन मी उभा राहील. तुझ्या भक्तांना ते काही आवडलं नाही की गोविंदास मला मारतोय, हे तुझ्या भक्ताला आवडलं नाही. आणि तुझ्या भक्तांनी सगळ्यांनी मिळून त्या गोविंदासाला मारलं आणि गोविंदासाला मंदिराच्या बाहेर घालवलं. बघ म्हणले तो राधाकुंडावर जाऊन रडत बसलाय. तो माझ्यावर रागवलाय. मी आपला अन्याय जाणे मानसी, तुम्ही शिक्षा केली त्यासी, आस्तव रोसून या समयासी राधाकुंडी वैसला. देव म्हणतो खरंच माझ्याकडनं चूक झाली आहे, मी माझ्यावर डाव आला असताना सुद्धा पडून आलो, हे असं करायला नको होतं. पण शिक्षा मात्र त्याला झाली. पुढती जाता खेळावयासी तरी तो निश्चित मारील नसे, तरी मधुरोत्री बुजवून त्याशी येथे भोजनाशी पाचारी. बरं मी इथनं बाहेर पडीन तर तू बाहेरच बसलाय हातात दांडकं घेऊन. कधी मी एकदा तुझ्या मंदिरातनं बाहेर पडतोय आणि मग तू मला मारल्याशिवाय राहणार नाही, तर त्यापेक्षा तू असं कर, जा त्याला गोड बोल आणि त्याला इथे जेवायला घेऊन ये. पुढती जाता खेळावयासी तरी तो निश्चित मारील मजसी, तरी मधुरोत्री बुजवून त्यासी येथे भोजनासी पाचारी. तो नेता मज कारणे कदापि नरुचे भोजना ऐसे बोलता मधुसूदन वल्लभाचार्य विस्मित. म्हणाले त्याला बरोबर घेतल्याशिवाय मला जेवण जाणार नाही. वल्लभाचार्याला आश्चर्य वाटलं. अरे तो तुला दांडक्याने बडवतोयस आणि तू त्याला अजून जेवला का नाही, किती त्याची काळजी घेतोयस. बहुत संकट जाणून यंत्री राधाकुंडात गेले तरी बुजावी तसे ज्ञानापरी. म्हणे हरिपाद म्हणे श्रीहरी तुझं पाचारतो, तुझी प्रीत धरून गोपाळ सर्वथान जेवीची वेळ मनगटी धरून. तात्काळ वल्लभाचार्य उठे तसे गेले. वल्लभाचार्य अरे म्हणले बाळा का रागवलास भगवंतावरती? अरे तो जेवायला तयार नाही तुला घेतल्याशिवाय, चल. इतका राग धरू नये माणसाने. वल्लभाचार्याने त्याच्या मनगटाला धरलंय आणि उठवलं. गोविंदास म्हणे ते असे अन्याय आचरून ऋषिकेशी ताडण करवले आमासे कोणापाशी सांगावे. तो म्हणले महाराज त्याची चूक आणि शिक्षा मात्र मला, तुमच्या भक्तांनी मला मारलं म्हणाले, माझी काही चूक आहे का? पण शिक्षा मात्र मिळाली. येथे अन्याय कोणाचा झाला ऐसा विचार नाही केला आणि तुम्ही समजावायचा आला तरी या बोला कोण माने. तुम्हाला हे सगळं भगवंतानेच सांगितलं ना मी त्याला मारलं म्हणून. मग एवढं सगळं माहीत असताना त्या देवाची चूक त्या देवाची चूक झाली हे माहीत असताना सुद्धा तुम्ही देवाची बाजू घेऊन माझ्याशी बोलायला आलाय. कोण तुमचं ऐकेल सांगा? चुकीच्या माणसाची बाजू तुम्ही घेताय, मग मी कशाला ऐकेन? तो देव झाला म्हणून काय झालं म्हणाले, चुकलं त्याचं आहे ना म्हणाले.
येथे अन्याय कोणाचा झाला ऐसा विचार नाही केला, आणि तुम्ही समजावयासे आला तरी या बोला कोण माने. त्यासी निरोप सांगा सत्री नैवेद्य बक्षी पोटभरी, बळकट पाठ असू दे वरी एसी बाहेरी जेदवा. उलट त्याला जाऊन तुम्ही सांगा नीट पोटभर जेवण करून घे. हां, बाहेर आला की 2 रट्टे आहेत एवढं नक्की समज म्हणाले. बळकट पाठ असो देवरी एसी बाहेरी जिरवा. वल्लभाचार्य बोलते काय गोपाळ आचरला अन्याय, हा चिमज वाढला निश्चय उठ लावलाय झडकरे. द्याचे त्यासारखी गोष्ट सांगता दूर होती कष्टा, मग गोविंदा सतुर उठे धरुजी मनगट तयाचे. समोरचा मनुष्य आपलं ऐकत नाही असं पाहिल्यानंतर मग शहाणी माणसं काय करतात, ते म्हणतात तू रागवला ना ते तुझं बरोबरच आहे. आता त्या गोविंदासाला वाटलं की वल्लभाचार्य आपली बाजू घेत आहेत. हां बरोबर तू म्हणतो तसं ती चूक देवाचीच आहे. हां चल म्हणले आपण बघूत काय म्हणतो देव ते, असं त्याला गोड बोलून आणलं मंदिरामध्ये. ज्याची त्यासारखी गोष्ट सांगता दूर होती कष्ट, मग गोविंदा असं सत्वर उठे मन धरून मनगट दयाचे. मग हरी मंदिरासी येऊन उभय त्यांची करोनी मिळणे, म्हणे दोघे सांगात एक क्षणी. वैसा भोजनी सुखरुवा पडदे टाकले चौकडे, पक्वान्न ताटे ठेवली पुढे. देव भक्त वाडे कोडे निज निवाडे जीविती. तर दोघांमध्ये सख्य केलं कोणी वल्लभाचार्याने. आता तुमचं भांडण विसरा आणि जेवण करा म्हणाले आधी. मगा कालागती झाली निकुरी त्या गोष्टीचा पडेला विसर, भांडोरी पुढती खेळती बोरत ऐसाच विचार तो झाला. आता मुलांचं भांडण किती वेळ असतं, क्षणभर असतं. थोड्या वेळ भांडतील आणि पुन्हा एकत्र येतील. तसं तो लहान बाल्यावस्थेतला आहे गोविंदास. हां भांडण गेलं विसरून आणि देवाशी गप्पा मारत मारत जेवायला लागला. भांडोनी पुढती खेळती पोर तैसा विचार तो झाला. गोविंदास भोळेपणे सहचित्ती सर्वतांधरी कोणे, म्हणून शक्यतो जगज्जीवने झाला पण सुसिता. गोविंदास कसा होता, भोळा भाव, भक्त भाविक होता, भोळा होता. म्हणून देव त्याला प्रसन्न झालेला आहे. गोविंदास भोळेपणे चित्ती सर्वथान धरी कुणे, म्हणे म्हणून शक्यतो जगज्जीवने झाला आपण सुसिता. भोजन झाल्या पंचामृत वल्लभाचार्य मुखश्रुती देता, ते घेऊन जगन्नाथ झाले तृप्त ते ठाई. राधाकुंडी जाऊन प्रीती सुख संतोष उभयता खेळते. वल्लभाचार्य आश्चर्य करते सप्रेम भक्ती रेखोनी. आणि दोघंही तिथनं निघाले जेवण झाल्यानंतर आणि राधाकुंडावर जाऊन पुन्हा पहिल्यासारखा खेळ खेळायला लागले. वल्लभाचार्याला आश्चर्य वाटलं. राधाकुंडी जाऊन प्रीती सुख संतोष उभयता खेळते. वल्लभाचार्य आश्चर्य करते सप्रेम भक्ती देखोने. ऐसे दिवस लोटले चार, पडोनी मागील गोष्टीचा विसर. काय करी शारंगधर ते ऐका असा दर श्रोते हो. असे 5-6 दिवस मध्ये निघून गेले. ही घडलेली गोष्ट हळूहळू लोक विसरून गेले. म्हणे भोवते असता संतजन पाठीवरी दांडू मारला येणे, या त्या अपमानाचा सोड घेणं जगज्जीवन म्हणत असे. परमात्मा काय विचार करतो, अज्ञानी माणसाच्या देखत ह्याने मला मारलं असतं तर त्याचं काही वाटलं नसतं. माणसाला बघा, केळीच्या सालेवरून एखादा मनुष्य घसरला आणि पडला, त्याला काही वाटत नाही. त्याला वाटतं ठीक आहे, केळीची साल होती मी पाहिली नाही आणि म्हणून पडणं साहजिक आहे. म्हणजे त्या माणसाला पडण्याचं काही वाटत नाही. आपलंच चुकलं, आपण त्या केळीच्या सालीवर पाय द्यायला नव्हतं असं तो मनाची समजूत घालतो. पडला तरी त्याला त्याचं काही वाटत नाही, त्याचा अपमान पण वाटत नाही. कोणी टाकले असेल, काय केले काय. पण आपण सालीवरून घसरून पडताना 4 लोकांनी जर आपल्याकडे पाहिलं तर त्याला त्या गोष्टीचा अपमान वाटतो. तसं भगवंत म्हणतात की यांनी मला अज्ञानी माणसाच्या लेखात मारलं असतं तर बाकीचे लोक काय म्हणले असते, मुलं खेळत आहेत, मुलावरच्या खेळण्यामध्ये हे मारामारी चालतेच म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं असतं. पण ज्ञानी माणसाच्या देखत यांनी मला मारलं आहे, आता याला याची शिक्षा केल्याशिवाय मी राहणार नाही. म्हणे भोवती असता संतजन पाठीवरी दांडू मारला येणं, त्या अपमानाचा सोड घेणं जगज्जीवन म्हणत आहे. एके दिवशी गोविंदास बैसला देखून शौचास तेथे प्रकटवून जग निवास चेष्टा सायासे म्हणल्या. मागून पुढून वारंवार खडे खांडके बिरकावीवरा. गोविंदास म्हणे धीर धरी क्षणभरी चोरट्या, माझा मार ठाऊका तुझे आठव करी निज माणसे. मागून येसी बुजावयासे तरी मी तुझशी न खेळे. एके दिवशी गोविंदास
आपल्या पूर्वीच्या काळी काही संडास घरात नव्हते, बाहेर जायचे, रानामध्ये मुलं असो का मोठी माणसं असो, त्यावेळेस ती पद्धत होती. त्याप्रमाणे तो प्रातर्विधीला गेलेला आहे हा गोविंदास. भगवंताने लांबून त्याला खडे मारायला सुरुवात केली. गोविंदास म्हणतो, थांब, तुला माझा मार माहिती आहे आणि तरी तू मला त्रास देतोयस एवढं लक्षात ठेव म्हणाले तो. एके दिवशी गोविंदास बैसलास देखून शौचास तेथे प्रकटून जगन्निवास चेष्टास आहे असे म्हणले. मागून पुढे वारंवार खडे खांडके भिरकावीवर गोविंदास म्हणे धैर्य धीर म्हणे गोविंदास म्हणे धीर धरी क्षणभरी चोरटिया. माझा मार तुझा ठाऊका तुझे आठव करी निजमासे मागून येसी बुजावायसे तरी मी तुझे न खेळे. लक्षात ठेवू नये. आता मी का एकदा रागवलो तर तू मला कितीही विनंती करायला आलास तरी याच्यापुढे मी तुझ्याशी खेळणार नाही. ऐसे बोलता किशोर ऐकून संतोषला शारंग धर विनोद करून साचार खडे त्यावरी टाकले. जे टाके अंगावरून त्याची पडतो नाही आणि त्या ते दिशा कोंदली आच्यात चित्तलजित म्हणून या लगभग शौच करून गोविंदा सोटे तऱ्हेने कासोटाहीन कविता जाण जगज्जीवन आटोगला. धरून उभा केला मनगटी होऊ लागले लपडे बुक्या होण्या मारती पाठी एकमेका परस्परे. तसाच तो उठला, कमरेला वस्त्र बांधलं आणि जाऊन भगवंताचा हात पकडला आणि पाठीवरती त्यांना बुक्क्याने मारायला सुरुवात केली गोविंदासाने भगवंताला. धरून उभा केला मनगटी होऊ लागली झटपट लटपटी बुक्या होण्या मारती पाठी एकमेका परस्परे. तो गोविंदासाची माता झडकरी अकस्मात पातली बाहेरी तिने ओळखीला श्रीहरी पितांबरधारी चतुर्भुज. तेवढ्यात त्या गोविंदासाची आई आली बाहेर. तिने भगवंताला ओळखलं, चतुर्भुज भगवंत आहे, चतुर्भुजधारी भगवंत, त्याला ओळखलं. तो गोविंदासाची माता झडकरी अकस्मात पातली बाहेरी तिने ओळखला श्रीहरी पितांबरधारी चतुर्भुज. पुत्रा सहा वाटे किशोर मातेची दिसेची इंदिरावर सन्निधी सतुर जटावी कुमारा आपल्या. आता पहा, दोघांचा पाहण्यातला दृष्टिकोन वेगळा आहे. गोविंददासाला हा आपल्याच वयाचा भगवंत वाटतोय, आपला मित्र वाटतोय, सखा वाटतोय. आणि दासाची जी आई आहे तिला भगवंत कसा दिसलाय? शांताकारम भुजगशयन. हात जोडले तिने, भगवंताची स्तुती करते. शांताकारं भुजगशयन. पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविज्ञानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. तिला चतुर्भुजधारी भगवान महाविष्णू दिसतात. भगवंताला तिने नमस्कार केला. पुत्राशी हा वाटे किशोर मातेशी दिसे इंदिरावर. सन्निध येऊन सतुर दटावी कुमारा आपल्या. म्हणे तुझे अन्याय सुसु कैसी अनुचित कर्म तू करसे. ऐसे ऐकून वैकुंठाचे अदृश्य झाले तेव्हा आई म्हणते, अरे बाळा, ज्या भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतात, त्या भगवंताच्या पाठीवर तू बुक्क्या मारतोस. अनुचित कर्म केलेस बाळा तू. भगवान अंतर्धान पावले. गोविंदासाला आई घरात घेऊन आली आणि काय म्हणते बाळाला,
गोविंदासाशी धरून हाती मातेने आणला सन्नापती. म्हणे तुझ्याशी खेळतोसी प्रीती तो वैकुंठपती नारायण. बाळा, ज्याच्याशी तू दंगामस्ती करतोयस, खेळतोयस, त्याच्या पाठीवर बुक्क्या मारतोय, अरे तो कोण आहे माहिती का तुला? हा वैकुंठपती नारायण आहे. नेणो पूर्विले जन्मांतर तुझे पदरी सुकृतभार, म्हणून भेटतो शारंगधर ज्यासी विरंची हर उपास. अरे बाळा, किती जन्म तू पुण्य केलंयस की भगवंताला असं वाटतं तुझ्याबरोबर खेळावं. ज्यासी विरंची हर उपासती, ब्रह्मादिकाशी दुर्लभारी परी तो खेळे तुझ बरोबर. तरी मी आता शिकवते ते करी, ते आठवणांतरी असू दे. आपल्या ऐसेने लेखी देवा, त्याची आपण करावी सेवा. मनोपचारे पूजावा, ध्यानात आणावा एकांती. बाळा, अरे त्या परमात्म्याच्या पाठीवर अशी बुक्की मारू नकोस रे. आपण त्याचे दास आहोत. त्याची मानसिक पूजा करावी. एकांतात बसावं, त्याची मूर्ती आपल्या ध्यानामध्ये आणावी. तू असणार असता शरीर त्याशी स्पर्शीशी वारंवार ऐसे जन्नी शिकवी भार ऐकून उत्तर देस. अरे तू अपवित्र आहेस, कसा रात्रविधीला गेलेला आहेस, अजून येऊन घरात येऊन हातपाय धुतले नाहीस. अशा अपवित्र अवस्थेमध्ये तू त्या भगवंताला स्पर्श करतोयस. अरे स्नान करावं आणि मग भगवंताची पूजा करावी, आणि तू अशा अवस्थेमध्ये त्या भगवंताशी खेळतोयस. तू असणार असा शरीर तयासी स्पर्शी वारंवार ऐसे जननी शिकवी फार ऐकून उत्तर देसे. म्हणे तू म्हणे अशुची आतळो नाही देवाशी, तरी तो का येऊन शिवतो मसे. माता म्हणे गेली गोष्टीची उपाय मसे सूचना. आई तू म्हणते ना, स्नान केल्याशिवाय देवाला स्पर्श करू नये. अगं मी बघ आई कुठे चाललोय, काय करतोय, अशा अवस्थेमध्ये येऊन जर देव मला स्पर्श करतोय तर मी काय करावं सांग. म्हणे अशुची आतळो नये देवासे, तरी तो काय येऊन शिवतो मसे. माता म्हणे गेली गोष्टीची उपाय माझी सूचना. तरी आता नित्य करून स्नान. आई म्हणते झाल्या गोष्टी होऊन गेल्या, आता याच्या पुढे तर लक्षात ठेव. आंघोळ केल्याशिवाय त्या भगवंताला स्पर्श करू नकोस. म्हणे अशुची आतळो नये देवासे, तरी तो का येऊन शिवतो मसे. माता म्हणे गेली गोष्टीची उपाय मसे सूचना. परी आता नित्य करून स्नान, करीत जाई त्याचे ध्यान. निज भाग्य झाले दर्शन, तरी मर्यादेने असावे. अरे तुझ्या भाग्याने देवाचं दर्शन झालंय, त्याची काही मर्यादा पाळ तू. निज भाग्य झाले दर्शन, तरी मर्यादेने असावे. गोविंदास बोले पुढती, जे सांगसी ते चित्ती. परी मर्यादा न धर्वे मदप्रती, सत्य निश्चिती सांगतो. आई तू जरी म्हणत असली मर्यादा पाळून राहा, मला जमणार नाही आई. तू माझा मित्र आहे, मी त्याच्यावर खेळणारच. तू म्हणसी तो ऋषिकेशी, तरी नित्य खेळतो त्याशी. स्वकरी मारतो निकरेशी, तितकंही सुचतो कैसा. तू म्हणते तू देवादे देव आहे, वैकुंठ नायक आहे, ब्रह्मांड नायक आहे म्हणते. अगं मी त्याच्या पाठीवर मुक्क्या मारताना तो कसं मुकाट्याने सहन करतो. ब्रह्मांड नायक असता तर मला त्यांनी धरून बुडवलं असतं का नाही म्हणाले. पण मी मारलेलं मात्र तो सहन करतोय. बरं तो सुद्धा मला मारतोय इतकं की मला सहन होईल एवढंच मारतोय. हां तो ब्रह्मांडाधीश म्हणतेस तू, पण माझा तो मित्र आहे एवढं लक्षात ठेव. तू म्हणशी तो ऋषिकेशी, मी तरी नित्य खेळतो त्याशी. स्वकरे मारतो निकरेशी, तितके सुलो कैसा. माता म्हणे झाले नकळत आता होई सावध चित्त. ऐकोनी एकांती बसून निश्चित आणि ध्यानात आहे असे.
अवश्य म्हणून अवश्य गोविंदास म्हणे स्नान करून घातले असना धावळीचा कुंकड घेऊन एकाग्रने बसला. बरं म्हणले आहे. स्नान विण केलं, एकाग्राने ध्यान केलं आणि अंगावरती असं वस्त्र घेतलं, धाबळी. अंगावर धाबळी घेऊन, वस्त्र घेऊन, डोक्यावरनं घुंगट घ्यावं अशी धाबळी घेऊन तो भगवंताचं ध्यान करत बसलाय. कोण? गोविंदास. अवश्य गोविंदास म्हणे स्नान करून घातले आसन धाबळीचा घुंगट घेऊन एकाग्रने वैसला. तो चेष्टा करावया मागोती तेथे पातले श्रीपती. तो गोविंदासाची बुंती उचकोनी प्रीती पाहत असे. म्हणे आजी बहुत शाणपणे घालून बसलासे असना कोणाचे करतो ध्यान मज कारणे सांग ते सांग. आला भगवंत खेळायला. का रे म्हणाले, मोठ्या मोठ्या माणसासारखा बसलाय, ध्यान करत बसलाय, कुणाचं ध्यान करतो मला सांग. कैसा आहे तुझा देव, त्याचा वस्ता कवंठाव, त्याची प्राप्ती होय कशा असतो तोही भाव सांगावा. का रे म्हणाले, तुझा देव कुठे राहतो ते मला सांग, त्याचं वस्तीचं ठिकाण सांग, त्याची प्राप्ती कशासाठी करून घ्यायचं ते सांग. कोणता भाव मनात धरला की तो भेटतो तेही मला सांग. ऐसे म्हणून सदैरी त्याशी छळीत नानापरी गोविंदासास हा कामारी मातेच तुरी झाला. तू म्हणशी मर्यादा तरावी तरी अन्याय कोणाचा तू पाहि, ज्याचा त्याच्या अंगी लावी मग शब्द ठेवी मधोरी. माता पाहि विलोकन तो अदृश्य झाले जगजीवन, पुढती एकाग्र करून मन गोविंदास बसला. भगवंत त्याला दिवस आहे ते पाहून गोविंदासाने आईला हाक मारली. आई बघ म्हणले, तू म्हणती ध्यान करत बैस, मी ध्यानात बसलो तरी हा मला सारखा येऊन खोड्या काढतोय माझ्या, मला म्हणतो खेळायला चल. गोविंदासाच्या आईने येऊन पाहिल्यावर भगवानात दृश्य झाले. माता पाहे विलोकन तो अदृश्य झाले जग जीवना, पुढचे एकाग्र करून म्हणा गोविंदास बैसला. तो पुढे धरून रूप सांजा तयाशी बोले जग जीवना, म्हणे खेळा वयासे चालतो ना कोणाचे ध्यान करतोसे. आई आत गेली की भगवंताने पुन्हा बालरूप धारण केलं. चल रे म्हणले, खेळायला काय ध्यान बिन करत बसलाय, चल माझ्यावर खेळायला. कोणाचे ध्यान करतोसी आजी बहुत झाले साधूत, गोविंद असा आला क्रोधो म्हणे परता होय रे चोदो न करी संबंध आमासे. ऐकोनी आयसे उत्तर संतोषला चारंग धरा मर्यादेने बोले फार परी कोठे परीन कंठे क्षण भरल्या विणा. धन्य गोविंदासाची होते नाना साधनी जोडे श्रीवदे, तो येऊनी पुढता पुढती उपी प्रीतीने खेळावा. त्याला तो टाकून बोलतोय पण देव काही त्याला सोडत नाही. धन्य गोविंददासाची भक्ती नाना साधने जोडे श्रीपती, तो येऊन पुढता पुढती उठवी प्रीती खेळावे. असो ते दिवशी कडून ध्यान चेष्टा केल्या जगजीवने, तोची धरवणी कोणे गोविंदास काय करे. वल्लभाचार्याचे शिष्य निशिती पक्वान्नेकडून नाना रीते नैवेद्यारी मंदिरासी नेती विष्णुमूर्ती कारणे. गोविंदास तही संधी जपून बैसले होते विधी, सोहळ्या वैराग्याची मांदी जाऊनी मध्ये शिरला तो. आचार्याशी करुणी तो विटाळ नैवेद्य जेवला तात्काळ, कोणाशी न चाले बळ पाहिला खेळ आठवणे. एके दिवशी गोविंदासाचे भक्त शिष्य कडक सोहळ्यामध्ये देवाचा नैवेद्य घेऊन चालले होते. हा गोविंदास म्हणतो, देवाने माझी खोडी काढली ना, आता त्याची खोडी मी काढतो, आज त्याला जेवायलाच मिळणार नाही म्हणाले. त्याने जाऊन साध्या वस्त्रामध्ये गेला, ओवळ्या वस्त्रामध्ये. ते होते सोहळ्यात, हा गेला ओवळ्यामध्ये. त्यांना शिवला. अरे म्हणले, ते सगळं सोहळ्याचा स्वयंपाक होता. त्यांच्या हातात भगवंताचं देवाचं नैवेद्याचं ताट घेतलं आणि जेवायला सुरुवात केली. आता ह्या सगळ्या शिष्यांना गोविंददासाचा अधिकार माहिती होता. याच गोविंददासाने त्या भगवंताच्या पाठीत मारलेल्या बुक्क्या त्यांनी पाहिल्या होत्या, पाठीत मारलेलं दांडकं यांनी पाहिलेलं होतं. त्यामुळे ते शिष्य गप्प बसले. त्याला त्याचा अधिकार माहिती आहे गोविंदाचा.
त्यांनी वल्लभाचार्यांना जाऊन ती गोष्ट सांगितली. त्यांनी वल्लभाचार्याशी जाऊन सांगितले, वर्तमान नैवेद्य घेऊन येता जाण गोविंदा असे घेतला. विटाळ केला मा कारण याशी उपाय करावा कोणा हाताने अनुसुटपण निपजिता न विलंबतेने होईल. म्हणले आता पुन्हा स्नान करायचं, पुन्हा सोहळ्यात आणि पहिल्यापासून पुन्हा स्वयंपाक करायचा, तर रोजची जी देवाची जेवायची वेळ आहे त्या वेळेत आपल्याला नैवेद्य दाखवता येणार नाही. वल्लभाचार्या देवाशी म्हणे अर्चन सेवा आमचेने आजपासून नैवेद्य आण म्हणून हात जोडले. वल्लभाचार्याने विचार केला की अर्चन भक्तीमध्ये वेळच्या वेळेला नैवेद्य, वेळच्या वेळेला आरती, वेळच्या वेळेला सगळं करायचं आहे. पण आज म्हणाले मला ह्या माझ्या अर्चन भक्तीमध्ये खंड पडतोय की तुला वेळच्या वेळी नैवेद्य दाखवता येणार नाही. कारण आता ही मंडळी जातील, पुन्हा स्नान करतील, पुन्हा सोहळं परिधान करतील, पुन्हा नैवेद्य करतील, तोपर्यंत तुझी जी रोजची जेवणाची वेळ आहे ती मला सांभाळता येणार नाही. देवा आजपर्यंत झालेली भक्ती गोड मानून घे, याच्यापुढे मला काही तुझी अर्चन भक्ती करता येणार नाही असं वल्लभाचार्य भगवंताला म्हणतात. वल्लभाचार्य देवास म्हणे अर्चन सेवा आमचेनी आजपासून नैवेद्य म्हणून हात जोडले. संकटी पडले वैकुंठनाथ म्हणे उभयतांशी भीड मजप्रदा आता जैशी सांगतो तिथं ते वचन चित्ती धरावे. आता भगवंताला इकडे आड तिकडे विहीर अशी झाली. गोविंददासही आपला भक्त आहे, तो सख्य भक्ती करतो. वल्लभाचार्य ज्ञानी आहेत, ते आपल्या अर्चन भक्ती करतायत. वल्लभाचार्यालाही दुखवता येत नाही, गोविंददासालाही दुखवता येत नाही. काय करावं भगवंत विचार करतायत. तू भोजन घाली पोटवरी आणि खेळत असे त्याचबरोबरी त्यात गोविंदास वाटेकरी मज निर्धारी जोडला. देवा तू माझ्याकडे जेवण करतोयस आणि खेळायला मात्र त्याच्याबरोबर जातोयस. तरी पहिला नैवेद्य द्या तयासा तू भोजन घाली पोटवरी म्हणे उभयता अशी बीडमधवरती आता जसे सांगतो तसे करी ते वचन चित्ती धरावे. तू भोजन घालसे पोटभरी आणि खेळत असे त्याचबरोबरी त्यात गोविंदास वाटेकरी म्हणून जोडला. तरी पहिला नैवेद्य द्या तयास दुसरा समर्थे आम्हास तेने मित्र काळ संतोष संशय नसे रे. काय आजपासून काय करत जा, नैवेद्याचं ताट 2 वाढत जा. एक नैवेद्याचं ताट त्या गोविंदासाला त्याला आधी पोटभर जेवू द्या, त्याचं जेवण झालं की मग मला नैवेद्य दाखवायचा म्हणाले. हां तरी पहिला नैवेद्य द्या असं दुसरा समर्पित द्या मास तेने मिसरो काळ संतोष संशय नसे. ऐसे सांगते वैकुंठवती वल्लभाचार्य तैसेच करते पहिले पात्र गोविंदासा प्रति आणून देते सर्व काळ. कैचे सोळे कैचे अनुसुटे एक भक्तिभावची वरिष्ठ त्याहून साधन नाही श्रेष्ठ काबाड कष्टावली. सोहळ ओळ काय, ज्याचा भाव शुद्ध आहे त्याला सगळंच चांगलं आहे होणार आहे. ज्याला जमेल त्यांनी सोहळ्यामध्ये करावं, ज्याला जमेल त्यांनी ओवळ्यामध्ये करावं. देवाला दोन्ही आवडतं होणार आहे. कैचे सोळे कैचे अनुसुट एक भक्तिभावाची वरिष्ठ त्याहून साधन नाही श्रेष्ठ काबाड कष्टावली. असो अविंदराजा दिल्ली तर याचे कळला वृत्तांत की गोविंदासाशी मथुरा इथं वैकुंठनाथ खेळते. दिल्लीला एक मुस्लिम राज्यकर्ता होता, त्याच्या कानावर ही गोष्ट गेली. काय, द्वापार युगातला कृष्ण या कलियुगामध्ये गोविंदासाशी लहान रूप घेऊन खेळतोय. बादशाह म्हणते ते अवसरी ते असे बोलवा येतो रे छळणा करून बोलत्यावर ये चमत्कारांतरे पाहावा. बादशाहने जा त्या गोविंदासाला घेऊन ये. त्या गोविंददासाला त्रास देऊ म्हणजे त्याला सोडवायला भगवंत कसा येतो ते आपल्याला पाहता येईल. मग चोपदारा असे आज्ञा करी तुम्ही मथुरेत जावे सत्वरी गोविंदासाशी बळात्कारी आणा हुजूर भेटावया. तुम्ही मथुरेला जा आणि गोविंदासाला घेऊन या. राज आज्ञा होता त्वरित मथुरेस पातली दूध गोविंदासास बोलवती विनीत तुम्ही ते तुम्हा दिल्लीत बोलावले. जरी न याल समाधाने तरी बलात्काराने होईतो ना ऐकोने. पायिकाचे वचन अदृश्य झाले देराई. आश्चर्य करते राजदूत म्हणते हा ईश्वर साक्षात देखत देखता गुप्त नवल अद्भुत वाटले. बऱ्या बोलाने तू चल राजाकडे, नाही आला तर आम्ही तुला उचलून नेऊ. हे ऐकल्यावर गोविंदास तिथं गुप्त झाले
शिपायांना आश्चर्य वाटलं, एखादा मनुष्य बोलता बोलता आपल्यासमोर गुप्त कसा झाला. हा वृत्तांत सांगता धन्याशी, तो म्हणेल रक्षले का नाही त्याशी, शिक्षा करेल आम्हासे घ्यायचे अशी काय करावे. बरं, राजाला जर हे जाऊन सांगितलं की आपण आमच्या डोळ्या देखत तो अदृश्य झाला, तर राजा म्हणेल तुमचं लक्ष नव्हतं का, तुम्ही त्याला आधीच धरून ठेवायला पाहिजे होतं आणि आम्हाला शिक्षा करेल, काय करावं आता. ऐसे म्हणून राजकिंकर झाले असते चिंता. तो गोविंदास वैष्णवी दिल्लीत सत्वर पकडला. तो राजपर्यंकावरी एकांती शयन केले असे राहते, सभोवत्या चौक्या असती रिगनिश्चिती नव्हेची. राजा आपल्या राजमहालामध्ये शयन कक्षामध्ये झोपलेला आहे. आजूबाजूला प्रचंड पहारेकरी आहेत आणि हा तिथे प्रगट झाला गोविंदास. ऐसे स्थळी प्रकटून सत्वरी गोविंदास काय करी, लखता प्रहार उद्यावरी निकुरे ते अवसरी मारिला. राजाच्या छातीवर त्या गोविंदासाने लाथ मारली. खडबडून राजा जागा झाला. तेणे बादशाह झाले, मूर्छित पलंगा खाली पडले. अवचित चित्ती झाला भयावित म्हणे हा अनर्थ ओढवला. रीग नाही मुंगीस येते ऐसे रक्षण भोवते, नेणो काळ पातला येथे म्हणून भोवते पाहत असे. छातीत लाथ मारल्यावर पलंगावरून राजा खाली पडला. विचार करतो, एवढा प्रचंड बंदोबस्त असताना मला कोणी मारलं. पाहतो तो गोविंदास बाजूला उभा आहे. तो गोविंदासा देखली दृष्टीची मग हात जोडून पुसे त्याशी, तू कोण आहेसी हे न कळे मसी, ताडनामाचे का केलं, कोण आहे तुम्ही, का मला मारलं, असं तो बादशाह विचारतो गोविंदासाला. विष्णुभक्त बोले त्याशी, तुला चोपदार पाठवली मथुरीशी, ज्या लागे बोलवले भेटेशी, तो मी नोळ कशी मधांध. अरे, ज्या गोविंददासाला पकडायला तू तुझे राजदूत पाठवलेस ना, त्या गोविंदासाला तू ओळखत नाहीस का, तोच मी आहे. आम्ही हरीचे सवंगडे निश्चित, कळी काळास न विऊ सत्य, तयास बोलावं पाठवले दूत, राज्य उन्मत्त होणे. राजा, अरे आम्ही कुणाचे सवंगडी आहेत माहीत आहे का, आम्ही त्या भगवंताचे सवंगडी आहोत. तो आमचा मित्र आहे, तो आमचा सखा आहे. आम्हाला कळी काळाचं भय नाही म्हणाले. आम्हाला राजदूत पाठवतोस काय पकडून आणायला. ऐसे ऐकताचे वचन राजाचे चमत्कारलेले म्हणे हा साक्षात नारायण प्रतिती दारून दाखवले. मग हात जोडून ते अवसरी गोविंदासाची विनंती करी, अभय असता ठेवून श्री सेवा चाकरी सांगावी. म्हणजे मी तुम्हाला शरण आलो आहे, माझ्या मस्तकावर हात ठेवा, काही सेवा असेल तर सांगा. येरू म्हणे ऐक वचन, सोबदार पाठविले आम्हा कारण तयाचे आपले पत्र देणे की फिरवणी सतुरी यावे. म्हणाले माझ्याकडे एक पत्र लिहून द्या. काय, सोबदाराला सांगा तुम्ही आता परत या म्हणून, गोविंदास मला भेटलेत, तुम्ही परत या असं पत्र द्या म्हणाले. तरी राजाकडनं ते पत्र लिहून घेतलं. अवश्य म्हणून ते अवसरी चिठ्ठी लिहिली आपल्या करी, ते गोविंदास येऊन सत्री मथुरेपुरी प्रगटले. पत्र देखोनी मुद्रांकित आश्चर्य करते राजदूत म्हणती, अशी सहाय्य भगवंत चमत्कारात भूत दाखवला. त्याच्यावर राजशिक्का मारलेला आहे, सही केली राजाने आणि ते पत्र घेऊन आले गोविंदास. ते राजदूत म्हणले अरे बरं झालं पकडा पकडा याला. कशाला पकडताय म्हणाले. नाही म्हणले तुला राजाने बोलवते. म्हणले जाऊन भेटून आलो राजाला, हे पत्र घ्या म्हणाले. राजाने त्याच्यात लिहिलं आहे गोविंदास मला भेटलेले आहेत, काम झालेलं आहे, तुम्ही परत या. पत्र देखोनी मुद्रांकित आश्चर्य करते राजदूत म्हणती, यासी सहाय्य भगवंत चमत्कारातून दाखवला. परतून गेले राजदूत वार्ता भाकले नगरात, त्याने प्रतिष्ठा मान्य होत मानिती समर्थ थोर. तैपासून गोविंदास प्रकट न दिसते, कोणासा अध्यापी चिरंजीव विष्णुदास असते तशी मथुरेशी. मथुरेला अध्यापीही गोविंदास आहे. त्यानंतर ते कोणाला जशी जशी प्रतिष्ठा वाढत गेली तसे तसे ते गुप्त झाले, कारण संतांना आपली प्रतिष्ठा आवडत नाही. अजूनही ते मथुरेमध्ये भाविकांना दर्शन देतात. लघु बाळके पाहुणे बरी आपण ठाकते बुरुजावरी, भाजले तणे कोणी अवसरी टाकते दुरून त्याला. लहान मुलावर ते खेळतात.
भाविक भक्त क्षेत्रवासी अध्यापी चमत्कार दिसे त्यासी संत साक्षात प्रेमराशी जडमुडाशी तारक भव सिंधू सखोल तरी याचा सर्वधान कळ्यांत यासी सिद्ध लीलामृत नौका निश्चित पंढरीनाथे निर्मिली एक साधनाच्या सांगडी बांधोनी खळाळात घालती उडी तिही बुडवा कळ्या खाऊन विजवली लुगडी मग पैरतडी पावले सिद्ध लीलामृत नौका थोडक्यात बसले ते सहपरिवार ते कोरडीची पावले पहिले ते चिंताण मात्र असे ना जे पाण्यामध्ये या भवसागरामध्ये उडी मारून पलीकडे जात आहे ते पलीकडे पोहोचतील कोण ज्ञानी भक्त पण त्यांची वस्त्र ओली होतील ना जे या नामरूपी नौकेमध्ये बसतायत ते पहिलं तिलाला पोचतायत पण त्यांच्या वस्त्राला पाण्याचा थेंबही लागत नाही सिद्ध लीला अमृत नौकाथोर त्यात बसली जे सहपरिवार ते कोरडेची पावले पहिले चिंताण मात्र असे ना श्रीमद भीमादिर्वासे रुक्मिणीकांत त्याने अपूर्व रचली युक्त मैपतीवरी देऊनी निमित्त ग्रंथार्थ आपण होते तोस्ते श्री संत लीलामृत श्रवणे प्रति मनोरधान प्रेमळ परिसोत साधू संत चतुर्विंशोत्तमोध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु संत लीलामृत ग्रंथ उद्या आपण नवीन संतांची कथा पाहूया भगवान दासाची कथा आहे ती आपण आता उद्या पाहूया कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि अत्यंत सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे सद्गुरु गजानन महाराज की जय आरती पंढरीश प्रभुची कमलजा पती विठ्ठलाची देविले चरण विटेवरती सावळी घनश्याम मूर्ती गळ्यामध्ये पुष्पहार गुणती फुले त्यावरी वैजयंती लाजला पंचबाण जासी लाजला पंचबाण जासी असे ते वदन कमल समनयन हरपले भान पाहताची उभी ही माय अनाथांची आरती पंढरीश प्रभुचे कमल जापती विठ्ठलाचे कटीला पीतांबर कशिला कस्तुरी तिलक भव्य बाला नितीना बिरगुलाला दर्शना संत संगार जल्लरी टाळ वाजताना जल्लरी टाळ वाजताना नाचती भक्त प्रेम अत्यंत गुंतले चित्त हरी गुंतले चित्त हरी पाये गणोला पाव विठवाई आरती पंढरीश प्रभुची कमल जापती विठ्ठल सद्गुरु गजानन महाराज की जय।